उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय नामदार श्री मकरंद पाटील साहेब, आपल्या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार महोदय, माझे सहकारी श्री निलेशजी, गवस मॅडम, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले माझे सर्व अधिकारी बंधू भगिनी, सर्वांना सर्वप्रथम आजच्या महसूल दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबरीने आजच्या महसूल दिनाच्या निमित्ताने आपण ज्यांचा आपण गौरव केला, सत्कार केला, असे आपले सर्व सत्कारमूर्ती विविध विभागाचे, केवळ एका महसूल विभागाचे नाही तर सर्वच विभागाच्या सत्कारमूर्तींचं आपण कौतुक केलं आणि त्यांच्या पाठीवरती आपण शाबासकीची आपण जी थाप मारली आणि तेही सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या लोकप्रिय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये हे जे काय आपण आता कार्यक्रम आपण पार पाडला त्याच्याबद्दल आणि या कार्यक्रमाकरता इथे सर्व उपस्थित असलेल्या त्या सर्वांचंच मी ते स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो। खरं तर महसूल विभागाचा जरी हा आज महसूल दिन म्हणून जरी असला, जो आपण दरवर्षी आपण खूप उत्साहाने आपण साजरा करतो, खरं तर आजच्या दिवसापासून आपण महसूली वर्ष आपण महसूल विभागाचा आपण चालू करतो। 1 ऑगस्ट पासून ते वन विभागातले अधिकारी आहेत, सर्व पाटबंधाऱ्यातले आहेत, जे आपले प्रशासनाचे जे सगळे स्पेअर पार्ट्स आहेत ते सगळे स्पेअर पार्ट्स आपल्याला आज उपस्थित दिसतात। ह्यातला एकही जर खराब करता असेल तर आपली गाडी पळू शकणार नाही आणि ह्याच्यामध्ये दिशा देण्याचं काम म्हणजे लोकप्रतिनिधींचं आहे आणि त्यामध्ये देखील लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि हा सोहळा पार पडला जातो, याचा मला अत्यंत आनंद आहे। खरं तर आपण इथे तर मागील 1.5-2 वर्षापासून जिल्ह्यामध्ये विशेष नाविन्यपूर्ण आपण कार्यक्रमाची आपण काळ धरलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकच आपला हेतू आहे की जे काही आपले नवीन तंत्रज्ञान येऊ घातलेले आहेत किंवा आलेले आहेत त्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि लोकांना अत्यंत कमी खर्चामध्ये, कमी त्रासामध्ये, त्रास होताच कामा